नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रत्येक पक्ष या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून यावे यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षासह इतर वेगवेगळ्या पक्षांनी ज्यांना उमेदवारी नाकारलेली आहे ते सर्व उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने आपले प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। आपण आता नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार शशिकांत जाधव यांची प्रचार रॅली बघत आहोत। अनोख्या पद्धतीने त्यांनी शक्ती प्रदर्शन केलेले आहे, त्यांना निशाणी मिळालेली आहे रिक्षा, आणि म्हणूनच रिक्षावरून हा प्रचार आपण बघतोय की मागच्या बाजूला 100च्या आसपास या सर्व रिक्षा या प्रचारामध्ये सहभागी झालेत। एक अनोखा प्रचार तुमच्या माध्यमातून होतोय। या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझी गेल्या 20 वर्षापासून या प्रभागातील अनेक नागरिकांशी नाळ जमलेली आहे। याचं कारण असं की मी 2007 पासून कंटिन्यू या ठिकाणी निवडून येतोय आणि म्हणून लोकांचा असलेला आग्रह, त्यांचं प्रेम, या सगळ्या खातर मला लोकांनी या ठिकाणी सांगितलं की आपण अपक्ष भरा आणि मग नंतर आपण परत आपल्या स्वगृही जाऊ शकतो। पण मला वाटतं की लोकांच्या ह्या प्रेमामुळेच मी या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरला आणि पाहता पाहता आता अजून 3-4 दिवस राहिलेत, पण लोकांचा प्रतिसाद, इथले सगळे लोक मला स्वतःहून या ठिकाणी आनंदाने स्वीकारतायत असं मला चित्र या ठिकाणी दिसत आहे। आपण बघतो सनरूफ मधून मोठमोठे रथ असतात, त्यातनं प्रचार रॅली निघते, तुम्ही ओपन रिक्षामधनं रॅली करतात। त्या ठिकाणी अनेक चिन्ह होते आणि माझ्या सगळ्या मित्रपरिवाराने सांगितलं की तुमचे सगळं कार्य करणारे जर मित्रमंडळी रिक्षाचे मालक आहेत, स्वतः ड्रायव्हर आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला आणि मला सांगितलं की आपण ऑटो रिक्षा घेऊ, कारण प्रत्येक गल्लीमध्ये 2-4 तरी रिक्षा आहेतच आणि प्रत्येक इमर्जन्सीला त्या ठिकाणी ऑटो रिक्षा ही लागतच असते आणि मला वाटतं हे सर्वसामान्यांचं वाहन म्हणून या ठिकाणी मी ते स्वीकारलंय। 2-3 दिवस उरलेले आहेत, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे, मतदारांना काय आश्वासित करतात? मतदारांना मी एवढं सांगेल की माझं सगळे कामाची पावती आपल्याजवळ आहे। या प्रभागातील मागील 20 वर्षाचा सगळा इतिहास लोकांच्या डोळ्यापुढे आहेत आणि जे आज 50-60 वर्षाचे झालेत या सगळ्यांना माझा स्वभाव, कामाची पावती, केलेले कामं, गार्डन असेल, रस्ते असतील, ड्रेनेज, मॅक्झिमम 80-90% कामं प्रभागातील पूर्ण झालेले आहेत। आता राहिले की जे कामं आहेत ते येणाऱ्या काळात मी नक्कीच करणार आहे आणि आता मी अपक्ष आहे, त्यामुळे मला खूप चांगली संधी आहे की 100% प्रभागाकडे मला लक्ष देता येईल। आपण बघतोय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचार नाशिकमध्ये सुरू आहेत। थोड्याच वेळापूर्वी कालीचरण महाराज यांचा रोड शो आपण नाशिक रोड परिसरामध्ये बघितला आणि आता इथे भाजपचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार शशिकांत जाधव यांनी अनोख्या पद्धतीने प्रचार रॅली काढत मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे प्रभाग 10 मध्ये नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.